ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामधील विकास कामांना प्राधान्य दिलं जात आहे। शेत पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होत आहे। नांदूर पठारमध्ये देखील विकासाची गती कायम राहील। गावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अधिकाधिक विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार आहे। विकासाची वाट आता खेड्यापाड्यामध्ये पोहोचवायची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक लंके यांनी दिली आहे। पारनेर तालुक्यातील नांदूर पठार इथे लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या मातोश्री शेतपाणंद रस्त्याच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक लंके यांच्या हस्ते शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं। यावेळी परिसरामधील ग्रामस्थ, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती होती। कार्यक्रमास टाकळी-डोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या नेत्या सोनियाताई रवींद्र राजदेव, खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक संदीप चौधरी, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, उद्योजक दिनेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती। नांदूर पठार गावामध्ये शेतपाणंद रस्त्याच्या माध्यमांमधून आतापर्यंत सुमारे 26 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक, शेती कामे आणि दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। ग्रामीण भागामधील विकासाला चालना देणाऱ्या या कामांमुळे गावाचा चेहरा मोहराच बदलल्याची भावना उपस्थांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी ग्रामीण भागामधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासदार निलेश लंके यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं। शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि गावागावामध्ये विकास कामं पोहोचवण्यासाठी अशा योजनांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय। यावेळी रवींद्र राजदेव, सोनिया राजदेव, संदीप चौधरी यांच्यासह कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त चंद्रभान ठुबे तसेच पोपटगुंड निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष दिनेश घोलप, शंकर चिकणे तसेच भानुदास आंग्रे, ॲडव्होकेट सूर्यकांत वल्वे, प्रकाश राजदेव, बाळासाहेब चौधरी, माधव आंग्रे, दत्तात्रय चौधरी, जयराम चौधरी, शिवप्रसाद दिवेकर, शशिकांत आंग्रे, रमेश घोलप, शंकर आंग्रे, बबन घोलप, राजाराम राजदेव, योगेश राजदेव, मुरलीधर राजदेव, बाळासाहेब भामरे, निलेश शिंदे, रंगनाथ आहेर, रंगनाथ राजदेव, सुरेश राजदेव यांच्यासह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरंच तर आजच्या गोड अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श गाव नांदूर पठारमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने खासदार साहेबांच्या माध्यमातून विशेष करून RR राजदेव यांच्या प्रयत्नातून या विविध विकास कामांचा शुभारंभ, त्याचबरोबर आदर्श गाव नांदूरमधील सरपंच असो, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व सोसायटीचे सदस्य आणि पुणेकर मंडळी आणि विशेष करून मुंबईकर मंडळी आणि संपूर्ण मित्रपरिवाराच्या सहकार्यातून या विविध विकास कामांचा शुभारंभ होत असताना खरंच तर आज साधारणपणे 54 लाख रुपयाचा निधी, तो निधी 3 रस्त्यांच्या प्रामुख्याने 3 रस्ते या म्हणजे जीवनावश्यक गरज ओळखून
3 रस्त्याच्या माध्यमातून हा शुभारंभ सोहळा संपन्न होत आहे. खरंच तर विशेष करून या परिसरामध्ये वाडी वस्तीवर जो जाणारा रस्ता आहे हा गरजेचा होता. त्या गरज ओळखून या संपूर्ण नांदूरकरांच्या प्रयत्नांना यश येऊन आज हा विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे. खरंच तर उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी, विशेष करून जास्तीत जास्त आमच्या उपस्थित राहिलात त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विशेष करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे असणारे मार्गदर्शक शंकर शेठ असो किंवा पोपट शेठ असो किंवा आमचा असणारा संपूर्ण मित्रपरिवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला. आणि विशेष करून आपण सर्व या परिवाराचे सदस्य म्हणून आपण सर्वजण आलात. खरं तर या विविध विकास कामांच्या निमित्ताने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून चांगल्या प्रकारचं काम या गावामध्ये होत असताना परत या 54 लाख रुपयाचा निधी या गावामध्ये भर पडली आणि चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये होणार आहे. तर आमच्या परिवाराच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा, सदिच्छा देतो. आणि विशेष करून उपस्थित असणाऱ्या सर्व आमचे पत्रकार बांधवांनाही प्रत्येक ठिकाणी आमच्या जीवावर प्रेम करून खरं तर संपूर्ण परिवार हा पत्रकार परिवार उपस्थित राहिलो त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज नांदूर पठारमध्ये अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या माध्यमातून मातोश्री शेतपालन रस्ते खडीकरण मुरमीकरांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दीपक अण्णा लंके यांच्या शुभ हस्ते दर्या रस्ता असेल, गारमाड रस्ता असेल आणि पानसदारा रस्ता असेल, या तिन्ही रस्त्यांना 54 लाख रुपये निधीचा शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे सरपंच संदीप भाऊ चौधरी, निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबईचे सल्लागार शंकर शेठ चिकणे, गोठण देवस्थानचे विश्वस्त चंद्रभान ठुबे आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबईचे अध्यक्ष दिनेश शेठ घोलप असे मान्यवर मंडळी उपस्थित राहून ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. खरं पाहिलं तर गेली 5 वर्षामध्ये लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये 25 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं मार्गी लागलेली आहेत. जे आम्ही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं का एवढी कामं साहेबांच्या माध्यमातून होतील. परंतु साहेबांनी नांदूर पठारावर एवढं प्रेम दाखवलं, भरभरून दिलं आणि हे कामं सगळी मार्गी लागलेली आहेत. इथून पुढच्याही काळामध्ये साहेबांच्या माध्यमातून या गावचे सरपंच संदीप भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून अशीच कामे पुढे होत राहतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा दीपक अण्णा लंके आणि सर्वच मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.